महाराज मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला डॉल्बी पुढे त्यांचा जय जयकार करत नाचलो, पण ज्या पायाला मी महाराजांच्या जयंतीमध्ये नाचलो ते पाय घेऊन मी तमाशाला आलो नाही महाराज. आहे का असं एक तरी? ज्या मुखानं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं ते तोंड घेऊन मी तमाशाला आलो नाही महाराज. ज्या डोळ्यानं माझ्या राजाचं रूप पाहिलं ते डोळं घेऊन मी नाचलेल्या बायका बघायला आलो नाही महाराज. आहे का एक तरी असं? असेल तर बोला, इथं घेऊन सत्कार करतो त्याला. हा नाही दादा, अरे इतकी मोठी अवस्था आहे. आणि एक गोष्ट सांगू, काही जण म्हणतात एकच राजा 3-3 वेळा जयंती. लय शानी बरं का, आता आपल्या धर्मामध्ये लय शानी लोक झाले. एकच राजा 3-3 वेळा जयंती. एक गोष्ट सांगू का, आम्ही 3 वेळा करण, 30 वेळा करण, 365 दिवस करण, रोज त्यांची जयंती झाली. याच्या पुढे जाऊन सांगतो, आपल्या चमड्याचं पैतान करून जरी महाराजांच्या पायाला घातलं तरी त्यांचे उपकार आपल्यावर फिटणार? फिटतील का? हे बसलेले ऐकून जा. महाराज जर झाले नसते तर आपल्याला राम राम घालता आला करायला लागला असते. आपण सलाम ठोकावा लागला. लक्षपूर्वक ऐका. अरे ऐकून जा, आपल्याकडे मोजून फक्त 15 मिनिटं आहेत. शेवटच्या 15 मिनिटं सगळं भजन शेवट कायचं आपल्याला. ऐकून जा बसलेले. अरे धर्म जपावा कसा, एक गोष्ट सांगू का, जर कधी आयुष्यामध्ये अतिशय तुम्हाला असं वाटलंच कधी की आता संपलं, सगळं संपलं, आता काय सुद्धा राहिलं नाही, कोणाला बघून जगण्याची इच्छा नाही, कोणाला बघून काय काय कवडीचं काम करण्याची इच्छा नाही, फक्त आता एक तुमच्या डोळ्यासमोर मरण याच्या पलीकडे पर्याय राहिला. आता खास करून बारक्या पोरांना तुम्हाला सांगतो, ह्यांचं जाऊ ह्यांचं झाले गेले, आता ह्यांचं काय राहिलेलं महाराज असलं काय बोलू नका. गावची ईस ओलांडून जायचं आहे का नाही? कारण तुम्हाला सांगू, तुम्ही जर ह्या वयात असता, काळकाची काठी जवळ वळली आहे ती तवरच वागती, एकदा वाळली की मोडेल पण वाकणार. मग तुमचं आता काय म्हणायचं की काळकाची काठी वली आहे का वाळी आहे समजतोय बघा. वळला तर माणूस मरायच्या अगोदर एक क्षण सुद्धा वळू शकतो. रावण इतका राक्षसी वृत्तीचा होता, पण रावण शेवटी मरताना रामप्रभूंच्या मांडीवर मेला, गेला ना स्वर्गाला. पाहिजे का काय? उद्यापासून रावणासारखी कामं करा, शेवट येताना मारतीच्या पुढे जाऊन मारा. असं कधी करू नका. आता शेवट जाता कधी जर असं वाटलं ना आयुष्यामध्ये सगळं संपलंय, बसलेल्या पोरांना पोरीला सगळ्यांना सांगतोय, कधी जर आयुष्यात असं वाटलं बाबा सगळं एक कवडी नव्हे 1% सुद्धा कोणाकडे बघून जगण्याचा विश्वास नाही, कोणाकडे बघून जगण्याची इच्छा राहिली नाही, पाठीमागा अंधारात बसलेले कालवा करा, पण तुम्हाला सुद्धा लक्षपूर्वक ऐका, मला इथं सगळी दिसणार वागा, मी तुम्हाला पण सांगतोय. आणि हे का झाल्यानंतर माझी भेट घ्या मग मी तुम्हाला सांगतो. उठून जाऊ नका म्हणजे झालं. ऐका, असं जर कधी प्रसंग आला तर एक गोष्ट करायची, सरळ एका जागेवर उभा राहायची, जिथं कुणी नाही, आई नाही, बाप नाही, बायको नाही, पोरगं नाही, बहीण नाही, भाऊ नाही, गाव नाही, दार नाही, काय कुठं सुद्धा नाही. भले एखाद्या माळाला जाऊन उभा राहा, काय माळाला जायचं, उभा राहायचं, सरळ हात जोडायचं. शेवट. आणि इथपर्यंत तुम्हाला सांगतो, झाडाला जाऊन फासाला दावं सुद्धा लावायचं. फास जर एखाद्याला घ्यावा वाटला तर दावं सुद्धा लावायचं, पण त्या दाव्याला लटकायच्या आधी एक काम करायचं, सरळ हात जोडायचं, डोळे झाकायचं. आणि डोळे झाकल्यानंतर काय करायचं माहिती, आई बापाचा सुद्धा चेहरा आठवू नका हो, कारण आता आई बापाचा चेहरा आठवून पोरांची हृदय पागळ दगडाची झाली, मेणबत्तीची राहिली नाही, पागळा दगड पागळ. आपल्यावर नुसतं म्हणते ती वाळू रगाडल्यावर त्याला निघतं, काय निघत नाही, रगडत बसा, निघालं तरी किलो मला घेऊन जावा. सरळ हात जोडायचा आणि फक्त डोळ्यासमोर एकाच व्यक्तीचा चेहरा आणायचा आणि त्या माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा चेहरा स्वतःच्या डोळ्यासमोर आणायचा आणि एकदा त्या महाराजांच्याकडे पाहून प्रश्न विचारायचा, काहो महाराज, काहो महाराज, अहो आमच्यासारख्या अरे फक्त घरात काय प्रॉब्लेम झाले म्हणून मी आज फसायला निघालोय, असल्या माझ्यासारख्या लायकी नसलेल्या माणसासाठी तुम्ही इतकं सहन केलं का दादा? फक्त एकदा त्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि जर तुम्हाला डोळ्यासमोर आणलेला चेहरा आणि त्यांचा त्याग आठवून सुद्धा जर का तुम्ही फसायला जाण्याचा प्रयत्न न सोडला ना तर दादा त्या दिवशीपासून कीर्तन करणं बंद करणार नारळाच्या गादी उभा राहून. अरे याच्या त्याचा चेहरा आणायला रे लावला,
याचा त्याचा चेहरा आणाय नाही लावला शेवटच्या 15 मिनिटात माझ्या राजाचा त्याग संपून